40,000च्या खंडणीसाठी कोयता घेऊन दहशत. संशयितांना मंगळवार पेठेत फिरवले. इचलकरंजी मंगळवार पेठ परिसरात दहशत माजवणाऱ्या 6 संशयित आरोपींना बुधवारी गावभाग पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्या सर्व संशयित आरोपींना तपासासाठी मंगळवार पेठेतील भागात फिरवले. उमेश भाऊसाहेब आरबोळे याच्यासह योगेश संतोष बडोदेकर, मोहीन मेहमूद जमादार, वैभव भिकाजी कोरवी, शिवराज उर्फ प्रेम विजय चेनविरे आणि ओमकार श्रीकांत काजवे सर्व राहणार इचलकरंजी या 6 जणांचा समावेश आहे. 40,000 रुपयांची खंडणी मागितली होती, मात्र ती देण्यास नकार दिल्याने दिगंबर माने या युवकाला मारहाण केली, घरावर हल्ला केला. त्यानंतर मंगळवार पेठ परिसरात कोयता घेऊन दहशत माजवत 7 मोटरसायकली, 1 सायकल आणि एका 4-चाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर गावभाग पोलिसांनी तातडीने कारवाई करत 6 जणांना अटक केली. अद्याप या प्रकरणातील 3 संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक महेश चव्हाण व त्यांच्या पथकाने अटक केलेल्या 6 जणांना तपासाच्या अनुषंगाने परिसरात फिरवले. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.